मला काय कळलंच नाही, माझ्या हातात बॅट होती, मी बॅट घातलेल्या डोक्यात त्याच्या. तो इन्सिडेंट झाल्यामुळं ऑफिशियली क्रिकेटमध्ये बॅन लागला. ज्याला जिवंत बघायचं स्वप्न होतं त्याची समाधी बघायची वेळ आली. मूर्तीच्या समोर गेलो की माझ्या भरून आलं मला एवढं की मी जब उसने अपना जीवन खोया, पंजाबी तो छोडो साला लडका मराठी बिरो. पंजाबी लोकांना एवढा रागीट पण माणूस कोणी नाही, पंजाबी लोकांना एवढा प्रेमळ पण माणूस कोणी नाही. कुणा कोणाला भेटल्या बरं तेव्हा? प्रत्येक टीमच्या प्लेअरला भेटलो ऑलमोस्ट. आपलं मराठी कुठं कमी पडलं नक्की? येणाऱ्या काळात प्रत्येक ठिकाणी मराठी रॅपर, मराठी भाषा हीच डॉमिनेट करणार आहे वर्ल्ड वाईड. तेरे में क्या हुनर है ये बताना जरूरी है. अगर तू जिंदा है तो जिंदा नजर आना जरूरी है. नमस्कार, मी विशाल आणि तुम्ही बघत आहात बोलू निवांत. आज आपला विषय थोडा वेगळा आहे. आज आपल्यात एक नवीन गेस्ट आलाय. म्हणजे तो गेस्ट असा आहे की तो मराठी हिपहॉप मध्ये पण नवीन चेहरा आहे, पण एक आपण म्हणतो ना उगवतं नेतृत्व, उगवता सूर्य असं म्हणलं तरी हरकत नाही. आणि जो तो रॅप घेऊन आलाय ना, हा रॅप एक व्हेजिटेरियन म्हणू शकतो आपण. त्यामध्ये त्यांनी स्वतःचं एक म्हणजे जीवन मांडलंय त्या रॅपमध्ये. मराठी भाषा काय आहे हे खूप एकदम नेक्स्ट लेवल मांडलंय. तर त्यासोबत आपण आज बोलणार आहोत. तर बघूयात हा पॉडकास्ट कसा होतोय. खूप खूप स्वागत आहे आमच्या पॉडकास्टमध्ये तुझं. कसा आहेस तू? मी मस्त आहे, धन्यवाद. सर्वांना जय शिवराय. प्रथमतः आत्ता तू रॅपर झाला, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी बघतात, तुझे रॅप बघतात लोक. तुझा येणारा जो रॅप आहे तोही खूप बघणार आहेत लोक. पण तुझं बालपण कसं गेलं होतं? आता तू सगळ्यांना दिसतोय, पण काय होते ते दिवस? दादा, तसं सांगायचं झालं तर मी एक छोट्याशा गावातून येतो. माझं गाव दौंड तालुक्यातील गाडेवाडी नावाचं गाव आहे. पण माझं गाव असं आहे की जिथं अजूनही खूप गोष्टींची कमतरता आहे थोडक्यात, नाही का. समजा बाहेर आम्ही कुठं पडलो तर विचारलं, समजा आपण जसं बेसिकली विचारतो की कुठल्या गावचे, काय नाव, काय गाव काय, तर आम्ही बऱ्याचदा मी बाहेर गेलो की मी गावाचं नाव जर सांगितलं तर गाडेवाडी सांगितलं तर, किंवा बोरीबेल सांगितलं तर गाडेवाडी बोरीबेल म्हणजे असं क्वेश्चन मार्क त्यांच्या पुढं निर्माण व्हायचं. मग ते मी बऱ्याचदा मला पण थोडंसं वाटायला लागलं, अरे आपल्या गावाला वाडीला कोणी ओळखतच नाही. मग सांगावं लागायचं बारामती, दौंड, दौंडमध्ये पुढचं रेल्वे स्टेशन बोरीबेल, बोरीबेलमध्ये आमची गाडेवाडी नाव छोटंसं गाव आहे, मी तिथला आहे, असं मला म्हणजे डिटेलमध्ये सांगावं लागायचं. ते कुठंतरी माइंडला खटकायला लागलं. फक्त आता अलीकडच्या काळात थोडे रस्ते वगैरे चांगले व्हायला लागलेत, किंवा फॅक्टरी वगैरे. आता दौंड शुगर हा कारखाना आमच्या गावाच्या शेजारीचा, अलीगाव आणि बोरीबेलच्या एसीवरतीच आहे. माझं तसं बेसिकली बोरीबेलमध्ये गाडेवाडी नावाचं गाव आहे. आणि बालपण माझं अगदी असं म्हणू शकता की गरिबीचे दिवस बी खूप आम्ही पाहिलेत, किंवा अजून बी सगळे दिवस उजाडलेत असं नाही, पण प्रयत्न चालू आहेत. म्हणजे लहानपणापासूनच रॅपर व्हायचं होतं की? नाही, तसं काय नव्हतं. माझे एक चुलते आहेत, मोठे चुलते, मेजर रामचंद्र भोसले. तर ते आर्मीमध्ये होते. कोणाला पोलीस व्हायचं असतं, कोणाला डॉक्टर व्हायचं असतं, कोणाला. तसं माझं एक स्वप्न होतं लहानपणापासून. मला वाटायचं की आर्मीत जावं, कारण हा प्राऊड फील होतो, किंवा आपल्या म्हणतो आईला आपण पण पाहिजे इथं, म्हणजे असं वाटायचं लहानपणापासून मला. चालू फॅमिली बॅकग्राऊंड हे म्हणजे बेसिकली शेतकरी आहे. हा, शेतकरी कुटुंबातून आहे मी. ओके ओके. मग तिथनं हा रॅपचा कधीपासून वेळ लागला नक्की? माझा सीन असा झाला की मी आधी रॅपमध्ये नव्हतो. माझं जसं कॉलेज वगैरे फिनिश झालं, मी क्रिकेट हे क्षेत्र निवडलं होतं पर्सनल चॉईसवरती. भिगवण गावामध्ये DK कॅम्पस दत्तकला म्हणून एक आमचं कॉलेज आहे. तिथं आम्ही 10वी 11वी 12वी तिथं माझी झाली, 10वी 12वी. तर तिथं मी क्रिकेट खेळायचो. तिथं एक सिनियर मुलगा होता डिग्रीचा, पकाचं बंगे नाव होतं त्याचं. तर तो मला जस्ट बोलला की अरे तू छान खेळतो असं तसं. मग त्याने मला टुर्नामेंट वगैरे आमच्याकडे सोबत खेळशील का, हे करशील का. माझं जसं 12th कम्प्लीट झालं की तो म्हणला की तू आता पुण्याला जाणार आहे, तू एक काम कर, तुझ्याकडे चांगलं स्किल आहे, तू क्लब जॉईन कर. बरं, आपण गावाकडे असतो, आपल्याला क्लब काय माहित नसतं. पण मला एक असं झालं होतं की 12वी पास आउट होईपर्यंत की माझ्या डोक्यात कुठंतरी क्रिकेटचं म्हणतो वारं भूत काही म्हणा तुम्ही, एक क्रेज ती होती. आणि मनापासून इच्छा होती की क्रिकेट खेळायचं, आपल्याला काहीतरी करायचं. आणि एक मित्रांनी पण सजेशन दिलं, तुम्हाला सांगितलं होतं की तू चांगला खेळतो, असं इकडं टेनिसवरती खेळण्यापेक्षा तू क्लबसाठी वगैरे खेळ. घरच्यांची इच्छा होती की तू कॉलेज करत करत जर करता आलं तुला क्रिकेटचं तर कर. पण माझं उलट झालं, मी फर्स्ट प्रायोरिटी क्रिकेटला दिली आणि कॉलेज माझं सेकंड राहिलं. जसं आम्ही क्लबला गेलो, तिथले जे कोच होते त्या टाइमचे विशाल बिरामणे सर, की सर आले की त्यांनी विचारलं बोला काय काम आहे तुमचं असं वगैरे. तर पप्पांनी सांगितलं की ऍडमिशनसाठी आलो होतो असं क्लबच्या. मग त्यांनी माझ्याकडे आधी असं नजर फिरवली. माझं वेट हे खूप वाढलं होतं, म्हणजे तुम्हाला काहीतरी वाटेल, मी 100+ होतो त्यावेळेस. हा, 12वी नंतर. मग ते म्हणले तुम्ही काय करता? पप्पांनी सांगितलं मी शेती करतो, असं असं गाव आहे आमचं, असं तसं ते विषय झाला. पप्पांना सांगायला लागले की
आता ठीक आहे मुलगा बांधताय तुमचा म्हणून तुम्ही इथं आलायत वगैरे, पण ह्याच्यात काय फ्युचर नाहीये. पहिली गोष्ट फ्युचर का नाहीये की खूप लोक खेळतायत आणि हा एक्सपेन्सिव्ह स्पोर्ट आहे, इथं इन्व्हेस्टमेंट पण खूप आहे. तुम्ही एका शेतकरी फॅमिली बॅकग्राऊंड मधून येता, मग पप्पांना कुठेतरी त्या सरांच्या गोष्टी पडत होत्या की बॅकग्राऊंड नाहीये तुमचं, किंवा खर्चाचा गेम आहे, किंवा पुढे हे पण नाहीये, किंवा नाही का, किंवा लहानपणापासून क्लब जॉईन करावं लागतं लवकर अर्ली एज मध्ये, जेणेकरून मसल मेमरी लवकर बनते, किंवा एक चान्सेस असतात नाही का, जेवढे लवकर कुठल्याही गोष्टीत लवकर आपण स्टार्ट करेन तेवढे जास्त चान्स असतात की त्या गोष्टी सक्सेस होण्याच्या. बरोबर. सर मला काय म्हणले, ठीक आहे तुझं ऍडमिशन करतो मी, पण एक काम कर, न थांबता एक राऊंड मारून दाखव. मग मी गेलो, एक राऊंड मारून आलो, 10 टाकत होतो. सर म्हणले तू हा एक राऊंड मारला एवढा दमलायस, असे फक्त प्रॅक्टिससाठी वॉर्मअपसाठी आम्ही रोज 5 राऊंड मारून घेतो प्रत्येकाकडून. ओके. मग आता मला बोलले की तू अजून जर 4 राऊंड मारले तर मी तुझं ऍडमिशन बी करून घेतो आणि पहिल्या 3 महिन्याची तुला फी पण माफ क्लबची. अच्छा, म्हणजे त्यांना असं वाटलं की हा मारू शकत नाही. हा, तर सीन असा झाला की मला असं थोडं हार्ड पण झालं होतं नाही का, आणि एकच होतं की काही करेल पण मी मारेल. पण मग मी परत पळायला चालू केलं, पण परत एवढं होतं की आता 4 राऊंड झाले थांबायचं नाही, काय कवाय ना. पहिला राऊंड थोडासा फास्ट पळालो, दुसऱ्या राऊंडला परत दम भरायला लागला छातीत वगैरे नाही का असं. पण एकच होतं की ऍडमिशन घ्यायचं, आपल्याला ऍडमिशन घ्यायचं, काही करून ऍडमिशन घ्यायचंय क्लबला, एकच डोक्यात होतं. आणि मग तसं करत करत मी एकदम जे फास्ट पळायचो एकदम स्लो होत गेलो, पण थांबलो नाही, थोडं पळत नाही का, एकदम अवस्था बेकार झाली होती. पण पळत तुम्हाला खोटं वाटेल, मी अक्षरशः मला शेवटच्या राऊंडला चक्कर यायला लागली होती ऑलमोस्ट, तरी पण मी पळत होतो. आणि मी तिथं आलो, आणि जे तिथं आल्यानंतर ना ते सरांनी स्वतः टाळ्या वाजवल्या नाही का, की वेल डन बोलले. आणि मग मला पण कुठंतरी वाटलं, पण मी माझी कंडिशन एवढी बेकार होती की मी डायरेक्ट बसलो खाली नाही का, असं मला भिंगाय वगैरे लागलं, चक्कर वगैरे यायला लागली, छाती भरली अशी नाही का. आणि सर बोलले होते तसं त्यांनी 3 महिन्याची फी घेतली नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, एकतर आपण छोट्याशा फॅमिली बॅकग्राऊंड मधून येतो, पैशाचा वगैरे प्रॉब्लेम तुम्हाला माहिती आहे. हा, मग तर सीन असा की किट घ्यायला गेलो, तर पप्पांना वाटलं की बॅट वगैरे हे, आता गावाकडे कसं बॅट आपल्याला 200, 300, 500 रुपयाला बॅट भेटतात त्या आपल्या टेनिसच्या. त्यांना वाटलं की असं एक हे नाही का छोटं थोडं मोठं काय थोडंफार 1000-2000 येईल काय असेल ते किट. बिल सांगितलं 27,000 रुपये. बिल 27,000 रुपये सांगितलं. मग पैसे आता पप्पांकडे त्यांनी ठेवले होते की जायचंय हे ते पैसे होते, पण नाही का की एकदमच आपण जेवढे पैसे ठेवले सगळे फक्त किटलाच जाणार नाही का, बाकीच्या गोष्टी तर राहिल्याच बाजूला. आता तो सांगितलं की 27,000ला एक किट बसली, बरोबर. तर म्हणजे मला पण एवढं माहित नव्हतं आतापर्यंत की एवढी महाग असती म्हणून. मी पहिल्यांदा ऐकते एवढी महाग असती म्हणून. पहिल्यापासून कुठलीही गोष्ट असू द्या, घरच्यांनी प्रत्येक गोष्टीत सपोर्ट केला, सगळ्या बाबतीत, इमोशनल असू द्या, फायनान्शियल असू द्या, सगळ्या गोष्टी. मग आता क्लब लावला, सगळं झालं, नंतर काय झालं मग नक्की? आपण जे गावाकडे क्रिकेट खेळतो त्याच्यापेक्षा हे बेस्ट आहे. हे फुल ऑफ इन्व्हॉल्व होऊन सगळ्या गोष्टी होतात, चांगलं वाटायला लागलं. मग हळूहळू कॉन्फिडन्स गेन होत गेला. नंतर आमच्या प्रॅक्टिस मॅचेस वगैरे चालू झाल्या, आणि पहिली प्रॅक्टिस मॅच ही आमची मॅटवरती झाली, आणि ती SP कॉलेजच्याच ग्राउंडला झाली. मागे असतात शिंदे लीग वगैरे, शिंदे लीग परफॉर्म केलं चांगलं. मग ते शिंदे लीगचं बघा, बेस्ट बॉलर किंवा बेस्ट बॅट्समन किंवा बेस्ट ऑलराऊंडर अशी त्यांची कॅप असते शिंदे लीगची. मग ते चांगलं परफॉर्मन्स वगैरे केल्यानंतर ती कॅप वगैरे पण मला एक मिळाली नाही का, की बेस्ट बॅट्समन म्हणून. मी मामाकडे राहायचो पुण्यामध्ये. हा, मामाने मला पुण्यामध्ये सांभाळलं. मामा आणि मामी आम्ही गोपाळपट्टीत राहायचो, आणि मला घरनं खायला राहायला मामाकडे होतो. घरून जे लागतं की क्लब्स वगैरे ऍडमिशनसाठी वगैरे घरचे पैसे वगैरे पाठवायचे. माझं काय डोक्यात, आपण चालले होते, कोणाला बी आपल्या गावाकडे सवय, कोणी हात केला काय केलं सोडायचं, बसा चला. मग मी किडबॅग माझी मागे होती ना, ती किडबॅग मोठी असते साईजला. मी किडबॅग पुढे टाकी वाढवी घेतली, त्यांना बसवलं, गेलो, त्यांना सोडलं तिथं केशवराव जे उड्डाण पुलाखाली सोडलं. तर त्यांनी मला काय म्हणले, थँक्यू दादा, मला तुमचा नंबर द्या म्हणले. ज्यांना मी सोडलं होतं ते निघले दिग्पाल सरांच्या प्रोडक्शनचे मॅनेजर. हा, गणेश टावरे म्हणून होते, त्यांच्यासोबत ते काम करायचे नाही का प्रोडक्शनचं वगैरे. तर पावनखिंड ह्या चित्रपटाचं शूट चालू आहे, भोर राजगडच्या पायथ्याशी वगैरे तो सीन आहे, आणि तुमची पर्सनॅलिटी चांगली आहे, तुम्ही येता का शूटला? तर मी कन्फ्यूज झालो. एकतर शूट हा शब्द ऐकला थोडंसं कान पण थोडेसे हे झालं नाही का, की शूट म्हणजे पिक्चरचं शूट म्हणलं ना ते. आणि मला पण वाटलं की राजगड पाहिला नव्हता, बरं भोरच्या वाड्यात तिकडं बी शूट होतं, त्यांनी आम्हाला राजगडला बोलवलं होतं. परत कॉन्टॅक्ट केला की सर मी म्हणलं येतो, म्हणलं मित्र पण येतं म्हणलं सोबत. पण सीन असं झाला की आम्ही जिथं गेलतो तिथं चेन चालू होतं, मावळे वगैरे सरदार वगैरे नाही का, आम्ही खुश. पण सीन असं झाला की त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही हशमांचे कपडे घाला. आता हशम हा शब्द जिंदगीत थोडक्यात पहिल्यांदाच ऐकला होता. हशम म्हणजे काय? त्यांनी सांगितलं की मुघलांचे सैनिक. अच्छा.
म्हणलं मुघलांचे सैनिक मला थोडंसं नको वाटायला लागलं किंवा असं नको वाईट वाटायला लागलं नाही का, निगेटिव्ह आलं ना थोडंसं मुघल म्हणलं की. पण म्हणलं चला ठीक आहे, म्हणलं हा पिक्चरचा भाग आहे. त्यांनी आम्हाला थोडं क्लिअर केलं की पिक्चरचं फक्त म्हणले, आणि एक आपण आपला इतिहास दाखवतोय मावळेत, आपलेच ऍक्टर हाशम येतं किंवा आपलेच ऍक्टर सरदार येतं किंवा आपलेच ऍक्टर मुघल सरदार येतं. त्यामुळे हे काय तुम्ही डोक्यात तसं ठेवू नका बॅरिगेड किंवा नाही का असं. मग थोडंसं आम्ही कन्व्हिन्स केलं त्यांनी आम्हाला. मग घातली सगळ्यांनी हाशमाचे कपडे दिसले, ढंगाळी नाही का एकदम नाईट सूट असल्यानेच वाटायचं ते आम्हाला. क्रिकेटचं तर माझं चालूच होतं, पण कोविड जसं वाढायला लागलं, स्प्रेड व्हायला लागलं पुण्यात, तर मला घरच्यांचं फोन यायला लागले की तू घरी ये, लॉकडाऊन पडलं, घरी ये तू. त्यांना बी काळजी वाटायला लागली ना. मग मी गेलो. बरं तिकडं गेलो की सीन असा झाला की गावाकडं जेवायला जा ढाब्यावर, इकडं तिकडं मैद्याचं पदार्थ खा, हे कर. त्याने परत वजन वगैरे वाढलं, जे की मी क्रिकेट खेळताना माझी फिटनेस वगैरे चांगली झाली होती, परत फिटनेस खराब झाली. मग त्या सीन असा झाला की मग कोविड चालू, काय करायचं आता, काय नाही, प्रॅक्टिस वगैरे सवय लागलेली नाही का. मग असं ठरवलं की आता आपण काय करायचं, इथंच विकेट बनवा सिमेंटचं गावाकडं. हा. मग घरी बोललो, घरचे म्हणले आता हे नवीनच काय खोडी यायचं बाबा, सिमेंटचं विकेट नाही का. मग घरच्यांना सांगितलं की आता म्हणलं प्रॅक्टिस बंद राहणार, त्यापेक्षा सिमेंटचं बनवतो. नेमकं त्यावेळेस गायांच्या गोट्याचं काम चालू होतं. अच्छा. गायांच्या गोट्याचं काम चालू असताना मग म्हणजे माझाच चुलत भाऊ आहे शशिकांत, शशाबापू म्हणतो आम्ही त्याला. शशाबापू तो चांगला मिस्त्री काम वगैरे करतो. तर मग ते मटेरियल वगैरे बी शिल्लक होतं, सिमेंट हे ते त्या गोट्यासाठी आणलेलं. थोडंफार काय गोष्टी आणायला लागतात, त्या आणल्या. त्याला म्हणलं मला असं असं बनवून दे, एवढी लांबी एवढी रुंदी. मग तो हुशार आहे, त्याने काय केलं एकदम मस्तपैकी विकेट वगैरे बनवून दिलं मला. माझा एक भाऊ आहे अनिकेत, तर त्याने मला मदत पण केली त्या गोष्टी करायला. तोच बॉलिंग वगैरे टाकायचा कधी मध्ये. सगळ्या ह्या गोष्टी चालू होत्या. जर बॉलिंग चांगली असेल बॅटिंग बी चांगली होणार, बॉलिंग लूज झाली तर बॅटिंग बी लूज होणार, किंवा त्या गोष्टी सगळ्या मॅटर करतात. तर मग मला आता बारामती आम्हाला जवळ आहे तिथून. माझं गाव बारामतीपासून काय 20-25 किलोमीटरच्या अंतरावरती, ते की जवळ पडायचं जरा. डोक्यात असं आलं की नाही का की बारामतीला बी स्टेडियम आहे, बऱ्याच वेळा नाव ऐकलं तिथं बी क्लब वगैरे आहेत हे ते. मग नेमकं माझा मित्र तुषार गाडे तिथं जॉबला होता भारत फोर्समध्ये त्यावेळेस. त्याला फोन केला, आमचं रेग्युलर बोलणं व्हायचंच. त्याला मामू म्हणतो मी. त्याला म्हणलं अरे मामू असं असं सीन आहे म्हणलं प्रॅक्टिसला. मग तो तिथं फ्लॅट रेंटने घेऊन राहत होता तिथं, बॅचलर पोरं वगैरे त्याचे मित्र हे राहायचे. तर मग तो मला ये बिंदास, काय विषय नाही म्हणला. मग किट वगैरे घेतलं, घरी सांगितलं घरच्यांना, म्हणलं आता मी प्रॅक्टिसला परत इकडे चाललो. पण घरच्यांचं असं झालं की आता चाललंय, चालू दे आता, करू द्या काय करतोय ते. म्हणजे पहिल्यापासून त्यांची हीच भूमिका की ठीक आहे काहीतरी धडपड तर करतोय, म्हणून त्यांनी बी जास्त हे नाही केलं. मग परत बारामतीला गेलो, तिकडे बऱ्याच दिवस प्रॅक्टिस वगैरे केली, हे झालं. पहिली लाट म्हणतो आपण नाही का, पहिली लाट दुसरी लाट, पहिली लाट ऑलमोस्ट संपत आली ती. मग परत पुण्यात आलो. तिथून माझं सिलेक्शन झालं टीममध्ये. सिलेक्शन झाल्यानंतर त्यामुळे आम्ही परत मुंबईला मॅचेस खेळायला गेलो. तिथं आम्ही मॅचेस वगैरे खेळत असतो. क्रिकेटमध्ये माहिती आहे तुम्हाला बेसिकली स्लेजिंग वगैरे, एकामेकाला डिवसणं हे करणं अजूनही चालतं. इंटरनॅशनल क्रिकेट असू द्या किंवा कुठलंही असू द्या, किंवा ग्रामीण लेवलचं असू द्या, कुठेही चालतं त्या गोष्टी. तर त्या गोष्टी चालूच होत्या. पण माझा एक म्हणजे असा स्वभाव थोडासा नाही का, रागीट स्वभाव जास्त, किंवा राग अनावर होतो कधी कधी जास्त खूप. तर मग त्यावेळेस सीन असं झाला की तो शिवीगाळ करायचा मला. अच्छा. हा. आणि मग पहिली एक ओव्हर झाली, मी त्याला सांगितलं पण नाही का, शिवाय बिवा नको दे भाऊ म्हणलं नाही का. तर त्याला त्या भाषेत सांगितलं की नाही का. मग परत नेक्स्ट ओव्हरला परत स्ट्राईकला आलो, त्याने परत मला एक घाण लेवलची शिवी दिली. मला काय कळलंच नाही, माझ्या हातात बॅट होती, मी बॅट घातली डायरेक्ट डोक्यात त्याच्या. बॅट डोक्यात घातली की ती नशीब तो विकेट किपर असल्यामुळं हेल्मेट वगैरे विकेट किपरकडे असतं लेदर बॉल क्रिकेटमध्ये. तर ते ग्रिल वगैरे त्या ब्लिडिंग झाली, थोडंसं लागलं नाही का ते धनका बसल्यामुळं. त्याला चक्कर बिक्कर आली, हे ते सीन. म्हणजे एका सेकंदाच्या रागासाठी किंवा ह्याच्यासाठी असं झालं की तो इन्सिडेंट झाल्यामुळं ऑफिशियली क्रिकेटमध्ये बॅन लागला. कारण म्हणजे एवढ्या वर्षाची मेहनत, एवढ्या वर्षाचं स्ट्रगल, एवढा घरच्यांनी लावलेला पैसा सगळं एका मिनिटात सगळं वेस्ट गेलं. म्हणजे थोड्या काही एका सेकंदाच्या रागामुळं सगळं होत्याचं नव्हतं झालं. मग तिथून पुढं गावात वगैरे, आणि गावात छोटंच गाव आहे त्यामुळे जास्त पोरं नाही काय नाही ते एकटा राहायचो. एकट्या गोष्टी की स्वतःला थोडंसं बंद केल्यासारखं नाही का, खाल्लं कधी असं सीन व्हायला लागलं माझ्यासोबत. तर घरी जेव्हा माणूस एकटा असतो ना तसल्या पिरियडमध्ये, तर वेगवेगळे विचार येतात माणसाच्या मनात. आता मी ऍक्च्युली काय झालं, एवढे त्या फेजमध्ये विचार निगेटिव्ह आलते, अक्षरशः नाही का जगू वाटत नव्हतं, किंवा आता सगळं होत नव्हतं झालंय, किंवा नाही का टेन्शन, म्हणजे डोकं सारखं फन कर. त्याच्या आधी मी कोणी मला म्हणलं ना की अरे माझं डोकं दुखतंय, मी हसायचो, अरे डोकं दुखतंय तुझं, यायला डोकंच कसं दुखतं काय ना, असं तसं हसायचो मी. पण ज्यावेळेस ऍक्च्युअली मध्ये माझ्यासोबत ह्या गोष्टी व्हायला लागल्या ना,
बस मला कळायला लागलं अरे डोकं दुखणं काय असतं, डिप्रेशन काय असतं, ह्या गोष्टीचं मग मला रिअलाइज व्हायला लागलं. आणि नेमकं कोविडचं दुसरी लाट. बरं IPL त्यावेळेस सीन असा झाला की BCCIने असा निर्णय घेतला की IPL हे फक्त महाराष्ट्रात होणार. ही 2021-22 ची गोष्ट. हा म्हणजे पहिल्या लाटेत झालं ते दुबईला झालं होतं. हा राईट. हा दुबईला झालं होतं शारजाला. आणि दुसऱ्या लाटेत थोडंसं जरा कमी वातावरण हे होतं त्यामुळे महाराष्ट्रात होईल. फक्त ते बी प्रॉपर बायोबबल मध्ये प्रोटोकॉल्स मध्ये. आणि ते 4 स्टेडियमला होणार. एक तर आपलं वानखेडे स्टेडियम मुंबईतलं, दुसरं ब्रेबॉर्न स्टेडियम जे जुनं स्टेडियम सगळ्यात म्हणतो आपण, तिसरं DY पाटील स्टेडियम आणि चौथं पुण्यातलं गहुंजे स्टेडियम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं. या 4 ठिकाणी मॅचेस होणार होत्या. त्यांनी आम्हाला 10 दिवस क्वारंटाईन केलं. रेग्युलर रोज आमची टेस्ट करायची की नाही का पॉझिटिव्ह तर नाही किंवा काय नाही का. 10 दिवसानंतर मला ऑन ड्युटी पाठवलं. तर पहिलीच टीम आली RCBची आणि स्टेसाठी आली. आणि मी जस्ट माझी नाईट शिफ्ट होती. तर कसं 8 तास शिफ्ट असायचे 3. कोणतरी येतं हेडफोन टाकलेलं, जसं ते माणूस पुढे अरे विराट कोहली होतो नाही का, बूट लगबगणी घालायला चालू केलं की समोर विराट कोहली दिसला ना. आणि तो एकदम क्लोज आला माझ्या. आणि तो नाही भेटो भैया म्हणला, कोई टेन्शन नाही, भेटो आराम से, मैं तो जस्ट आया था, नींद नहीं आ रहा था. तो मला बोलायला लागला. बरोबर विराट कोहली समोर उभा आहे. म्हणजे विराट कोहली काय आता सांगायची गरज नाही कोणाला. काय फिलिंग होती त्यावेळेस मनामध्ये तुझ्या? म्हणजे खरं सांगू का, 2 गोष्टी चालू होत्या माझ्या मनात त्या मोमेंटला. एक तर वाईट पण खूप वाटत होतं. विराट कोहलीला पाहिल्यावरती एक्साइटमेंट एवढी की भारी वाटलं नाही का, अरे नाही का, आणि विराट कोहली मध्ये भेटून. आणि दुसरी गोष्ट की नाही थोडं वाईट पण वाटत होतं. मग ती फिलिंग मी जोपर्यंत तिथं होतो प्लेअर सोबत, ह्या दोन्ही फिलिंग्स कंटिन्युअसली माझ्यासोबत होत्या. एक म्हणजे आपण यांच्यासोबत खेळायची स्वप्न होती आपली. की ह्या प्लेअर सोबत आपल्याला एक दिवस खेळायला मिळेल किंवा नाही का, आपण पण इथं खेळू. हेडफोन घातलेले होते आणि काहीतरी तो खात होता, हातामध्ये मोबाईल पण होता प्लस काहीतरी होतं. आणि तर ते मला ऑफर केलं नाही का, लेलो आप भी लेलो खा. आता मी थोडंसं हे झालो नाही का, काय सीन नाही. ते ड्रायफ्रुट्स होते, ड्रायफ्रुट्स नाही का, आल्मंड्स हे ते काजू बदाम असं होतं त्याच्यात वेगवेगळं. मी थोडं आपलं दबत थोडं उचललं नाही का, आतून खुश बी थोडंसं नाही का, अरे नाही का विराट कोहलीने आपल्याला ऑफर केलं काहीतरी हे ते सीन. कारण मला आतल्या गोष्टी वादळ होता आतमध्ये मनात माझ्या. मग मी सांगायला सुरू केलं, सर मैं भी क्रिकेटर बनना चाहता था, मेरा भी मतलब सपना था क्रिकेटर बनने का, हे मैंने क्लब जॉईन किया था, असं तसं मी सांगायला लागलो हिंदीमध्ये बोलायला की मला बी बाबा, मी सगळ्या हिंदीत गोष्टी आता मी तुम्हाला मराठीत सांगतो, पण मी माझं बी स्वप्न होतं, मला बी खेळायचं होतं, ह्या गोष्टी मी सांगायला लागलो. आणि माझ्याकडे मोबाईल होता, त्यात माझे क्लबचे फोटो हे ते व्हिडिओ वगैरे होते, तर मी दाखवायला लागलो. त्या माणसाने बी थोडं इंटरेस्टली पाहिलं त्या गोष्टी नाही का, अरे सिक्युरिटी मला क्रिकेटचा विषय नाही का, तुम्हाला खोटं वाटेल, लोक 1 सेकंद फोटो काढायसाठी तरसतात त्या माणसासोबत. 20 मिनिटं तो माणूस शेजारी बसला होता आणि त्यातले 15 मिनिटं आमचं दोघांचंच म्हणजे चालू होतं कॉन्व्हर्सेशन वगैरे. सगळ्यात बेस्ट ओव्हरसीज प्लेअर फॉरेनर. अच्छा, म्हणजे त्यांना काय नाहीच ना, कसलं हेच नाही, म्हणजे ऍटिट्यूड हे ते म्हणतो ना आपण जे एकदम नाही का, त्यांना उलट ते चांगल्या गोष्टी वाटायच्या. मी स्वतःहून बोलायचं ट्राय करायचो. बरं मी इंग्लिश माझी काय एवढी चांगली नाहीये, अजूनही नाहीये. त्यावेळेस काय म्हणतात ना, एक वातावरण बी मॅटर करतं. आणि ते सारखं कोण ना कोण डिस्कशन ऐकायचं, कानावर शब्द पडायचे हे, तर मग मी ते उचलायला लागलो. कॉपी पेस्ट हे ते नाही, कुठं काय कुठल्या गोष्टीला काय, मग मी इंग्लिशमध्ये कॉन्व्हर्सेशन करायला लागलो हळूहळू त्यांच्यासोबत. ऑटोमॅटिकली मग ऑटोग्राफ घे, व्हिडिओ घे, फोटोज घे, ह्या गोष्टी चालू झाल्या. पुन्हा कोणाला भेटल्या बरं तेव्हा तू तिथं? आता मी खरं सांगू का, विराट कोहलीला तर तुम्हाला सांगितलं, मी प्रत्येक टीमच्या ऑलमोस्ट प्रत्येक टीमच्या प्लेअरला भेटलो ऑलमोस्ट. तर त्यावेळेस सनरायझर्स हैदराबाद टीम आली होती. कॅप्टन केन विल्यमसन त्यावेळेस होता, 2021-22चा किस्सा. तर केन विल्यमसनने मला जी ऑरेंज आर्मीची म्हणजे त्यांच्या टीमची कॅप, ब्रँड न्यू कॅप मला गिफ्ट केली मी थोडक्यात दिली नाही का. मी काय मागितली वगैरे नाही, त्यांनी स्वतःच दिली. मी फक्त ऑटोग्राफ वगैरे मागितला होता आणि त्यांनी दिली मला कॅप. उमरान मलिक, ज्याला आपण जम्मू एक्सप्रेस म्हणतो, त्यावेळेचा सगळ्यात फास्ट बॉल टाकण्याचं रेकॉर्ड त्याच्या नाव होतं उमरान मलिकच्या. आणि तो माझ्या हातात टिकून भाई आप भी खेळते हो क्या म्हणला. मी तो स्वतः आधी मला आता थोडं प्रॅक्टिस करू, हा सर खेळता म्हणला, अभी भी पता चला पता है ना आपको, चलो लगाओ एक खेळते म्हणला नाही म्हणला तो. तो म्हणला आपण खेळू सोबत गेम. आता मी खूप कॉन्फिडेंट त्यावेळेस, म्हणजे कॉन्फिडन्स चांगला होता. ठीक आहे म्हणलं खेळेंगे. मी त्याला बीट केलं त्याच्यामध्ये. तो एवढा इम्प्रेस झाला बेकार म्हणला, भाई म्हणला डायरेक्ट हातबीत मिळवला म्हणला नाही का, अरे म्हणला यार क्या खेळतो यार म्हणला नाही का. फुल इम्प्रेस झाला, एवढा इम्प्रेस झाला की त्याच्यावेळेस त्याने शॉर्ट पॅन्ट सँडो वगैरे वेअर केलं होतं, चेन होती सिल्वर त्याच्या गळ्यात. म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल
ते माझ्याकडे त्याने डायरेक्ट ते सँडो बिंडो काढले तिथं सगळं काय बॉडी बिडी तिथं नाही हॉटेलच्या कॅमेऱ्यात ते फुटेज असतील पण ते आपल्याला थोडीच भेटणार आहेत ना आता. पण माझ्याकडे त्या मेमरीज आहेत थोड्याफार जेवढ्या शूट केल्या होत्या पोरांनी वगैरे खेळताना वगैरेच्या. त्याने ती सँडो काढली, त्याने ती शॉर्ट पॅन्ट काढली, आतमध्ये त्याची टायटी होती फक्त, ती काढून मला दिली. भैया येलो आप म्हणलो यार मस्त क्या खेळलो असं तसं नाही का. आणि त्याने शेवटला लास्ट डायरेक्ट गळ्यातली चेन पण काढली, सिल्वरची चेन. अच्छा. हा आता त्यांनी किती एक्सपेन्सिव्ह काय वगैरे असतात काय तुम्हाला तर माहिती असेल. एवढ्या सगळ्या गोष्टी तुझ्यासोबत होत असताना किंवा तू आता परत गावाकडे गेला, क्लब जॉईन केली, त्यानंतर परत तू ते सोडून दिलं, मग हे सगळं होत असताना रॅप कुठनं मध्ये झाला याच्यात? 10वीलाच आपण चांगले मार्क वगैरे पडले म्हणून घरच्यांनी मोबाईल घेऊन दिला, अँड्रॉइड मोबाईल. तर माझा बारका भाऊ ब्रजेश तो काय करायचा, युट्यूब हे ते गेम डाउनलोड कर, ऍप्लिकेशन वगैरे डाउनलोड कर, त्याला लय मोबाईलचा नाद नाही का, म्हणजे लय खटपट आहे तो. त्याने युट्यूबवर एक गाणं होतं, पंजाबी गाणं होतं, तर ते त्याला आवडायचं लय, म्युझिक वगैरे नाही का. पंजाबी तर त्याला बी काय कळत नव्हती, मला पण काय कळत नव्हती नाही का त्यावेळेस. मी त्याला माझा अरे गपला का माझी बॅटरी वगैरे नसावतो हे करतो नाही का, ठेव माझा मोबाईल असं मी त्याला नाही काय मोकार डोक्याला ताप नाही का असं ती सारखा येऊन मला तिची एक एक गोष्ट रिपीट करायचा. मग असं झालं माझं की मला पण थोडं नाही का बघू म्हणली सारखंच येते काय एकदा. मग मी ते म्युझिक ऐकलं तर ती मला समजत नव्हतं नाही का की काय काय नाही, पण वाईब होते त्या म्युझिकमध्ये नाही का, एक थोडंसं चांगलं वाटायला लागलं. मग ते जे गाणं मला भावाने पहिल्यांदा दाखवलं होतं ते गाणं होतं पंजाबी सिंगर सिद्धू मुसेवाला यांचं ते गाणं होतं पहिलं, जी वॅगन नावाचं. त्यांचं पहिलं सॉन्ग ऑफिशियल होतं. त्यावेळेस त्या युट्यूब चॅनलला आत्ता 30 मिलियन सबस्क्रायबर आहेत. कुठल्याही एका इंडिव्हिज्युअल आर्टिस्टचा तो सगळ्यात मोठा इंडियातला चॅनल आहे. मग ते लाईव्हला ऍड हो हे हो त्या गोष्टी चालू होत्या नाही कुठंतरी. मग ते म्युझिक ऐकून हळूहळू ते मिनिंग पण कळायला लागले थोडे थोडे पंजाबी गाण्यांची. जसं जसं पुढं जात गेलो मग चांगलं वाटायला लागलं, थोडे मोटिवेशनल वाटायला लागले. अरे हे काय नाही का वेगळं भारी वाटतंय ऐकायला पण, आणि थोडंसं जरा मूड पण चांगला करते, मोटिवेट करते असं वाटायला लागलं. एक कुठंतरी कनेक्ट झालं होतं नाही का गाणे ऐकून ऐकून. खूप सगळ्या गोष्टी सिमिलर वाटायच्या. गावाकडचा नाही का, गावाकडचं पोरग आहे एवढं असं गाणे, एवढे भारी भारी गाणे, तर एवढे व्ह्यूज जातात हे जातात. तोपर्यंत तर सिद्धूबाईचे गाणे एकदम सुपर डुपर हिट झालते. बिलबोर्ड म्हणू नका, कुठं कुठं सगळीकडे सिद्धूबाईचे गाणे. भले कोणाला मिनिंग कळू नाही कळू, प्रत्येक स्टेटमध्ये जावा, इव्हन स्टेट नाही इंडियामधले तर ऑल ओव्हर स्टेटमध्ये वाजायचे. ओव्हरसीज मध्ये प्रत्येक कंट्रीमध्ये सिद्धूबाईचे गाणे वाजायचे. आपण जे म्हणतो गोरे काळे लोक सगळे लोक ते गाणे ऐकायचे. वाईबच वेगळी होती, म्युझिक चांगल्या क्वालिटीचं, लिरिक्स तसे हेवी होते, सगळ्या गोष्टी होत्या. तर आता गावाकडे माहित होतं आम्ही गाणी वगैरे ऐकतो, कारण ट्रॅक्टरवर हे जेव्हा गाणी कंटिन्यू आम्ही लावायचो. बारक्या भावाला पण सवय, मला पण सवय. पण आम्हाला गावातले लोक बी नावं ठेवायचे, हे काय पंजाबी गाणे ऐकते नाही का असं तसं. इथपर्यंत बोलले की पंजाबीच्या पोटचा आहे का, म्हणजे इथपर्यंत सहन केलं. सिद्धूबाईने कॅनडामध्ये सिक्युरिटीत काम केलं होतं, वेगवेगळे जॉब केले होते. म्हणजे तुला ते कनेक्ट व्हायचं तेव्हा. हा मग त्या तर गोष्टी होत्या ना की कनेक्ट होण्याचा मुद्दाच तो होता की यार आपल्यासारखाच माणूस आहे आणि आज हे करतोय असं नाही का मोठ्या लेवलला. आणि आत होतं ना काहीतरी मोठंच करायचंय, पण असं कधी नव्हतं की नाही गाणे वगैरे कधी मी करल किंवा काय करल. पण ते एकदम त्या दिवशी आबाळ कोसळल्यासारखा तो काळा दिवस आला. 29 मे 29/5 टॉपचा सिंगर जो होता तो आपल्या सगळ्यांना सोडून गेला. आणि एक सिद्धूबाईचं जे एक स्लोगन होतं ते असं होतं पंजाबीत, मे शरीर दे मरण नु मोद गिंदा हा, मे जमीर दे मरण नु मोद नाही गिंदा. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की जर तुमचं शरीर मेलं तर तुम्ही मेलात असं होत नाही, जर तुमचे कर्म जिवंत आहेत तर तुम्ही पण जिवंत आहेत. जसं आपण 400 वर्ष झालं तरी आपल्या महाराष्ट्रात ज्वलंत तेच माहिती आहे, आपले छत्रपती शिवाजी महाराज आपण ज्यांना देवांपेक्षा जास्त मानतो. एक सिद्धूबाईचा एक कॅज्युअल लुक आहे, तो व्हाईट कुर्ता, ब्लॅक जॅकेट, ब्लॅक पगडी. मी तो फोटो दाखवतो, सेम तसाच लुक माझा केला आणि मला पण ते भारी वाटलं. पगडी वगैरे बांधली मला हे ते. मग आम्ही गेलो तिकडं आणि आधी समाधीच्या दर्शनाला गेलो. मी जसं तिथं गेलो, मूर्तीच्या समोर गेलो, पाया पडलो की भरून आलं मला एवढं की मी एक सिद्धूबाईची सिग्नेचर पोज आहे, मांडीवर हात मारायचा. म्हणजे
ज्याच्या मांड्यांच्यात दम असतो किंवा ज्याच्यात दम असतो तोच थापी मारतो. कमजोर माणूस कधी थापी मारत नाही किंवा मांड्या बडवत नाही. ज्याच्यात ताकद असते तोच भांडी बडवतो. हे पंजाबीत तो सांगायचं, जिथे पट्टावी जोर होंदा है वही ताई करके हम थापी मार देसी. ते असं पंजाबीत वारंवार हे स्टेटमेंट पण दिलेलं आहे. शेरा आणि बगेरा हे दोन सिद्धूबाईच्या कुत्र्यांची नावं. तर ते शेरा आणि बगेरा तिथं होते. त्यांनी बी म्हणतात ना, खाणं पिणं ऑलमोस्ट हे केलं होतं. त्यांची आई आली चारा तर तेवढं कधीतरी खायची सिद्धूबाईची आली. ज्याला जिवंत बघायचं स्वप्न होतं त्याची समाधी बघायची वेळ आली. मी सिद्धूबाईकडनं काय गोष्टी शिकलो, की ते स्वतः त्यांनी काहीतरी करून दाखवलं स्वतःच्या जीवावरती. एवढं मोठं नाव कमवून दाखवलं, पण ते स्वतः डाऊन टू अर्थ खूप राहिले. ग्राउंड लेवलला गाव असेल, स्वतःचं कल्चर असेल, स्वतःचा धर्म असेल, स्वतःच्या गोष्टी ते कायम प्रमोट करायचे. कदाचित मला वाटतं की मी लिहायला वगैरे हे सगळ्या गोष्टी माझं तेच मोमेंट होता. तिथे त्या गोष्टी ज्यावेळेस आईला भेटलो वगैरे आणि मला रडू आवरा ना, मी आईला एकदम नाही का पाया पडलो, मिठी वगैरे मारली. माझे फोटो आहेत, मी तुम्हाला दाखवेल. आता ते कडं मी वेअर केलं नाही. एक कडं मला आईने त्यावेळेस सिद्धूबाईचं कडं दिलं. अच्छा. सिद्धूबाईने म्हणजे कॉलेज टाइम मध्ये म्हणा काय म्हणा, घरात आपण नाही का जुन्या गोष्टी असतात आपल्याकडे, तर ते कडं मला दिलं. काय माहित त्यांना पण काय वाटलं. पंजाबी लोकांना एवढा रागीट पण माणूस कोणी नाही आणि पंजाबी लोकांना एवढा प्रेमळ पण माणूस कोणी नाही. अच्छा. हा म्हणजे हे सत्य गोष्ट आहे, ही मी अनुभवली खूप वेळा. तर ती खरी गोष्ट आहे तेवढीच. तर ते जे मी लिहिलं होतं पहिलं, त्याचं टायटल होतं एक था मुसेवाला शेर. अच्छा. आणि त्याच्यात मी माझ्या फिलिंग्स मांडल्या होत्या. ट्रिब्यूट सॉन्ग टाइप मध्ये मी पहिलं गाणं थोडं म्हणून दाखवतो गाणं. ते कुठलं गाणं होतं ते? एक था मुसेवाला शेर जो अपने म्यूजिक से करता था सबको ढेर, वो सुनता था सबकी पर करता था मन की, वो चलता था ऐसे दिल दुश्मन खेलते, जब भी वो गाता था तबाही मचाता था, उसके गाणे तर बिलबोर्ड पे जैसे रेस में भागा था मिल्का. म्हणजे अशा टाइप मध्ये गाणं आहे. आणि त्याच्यातली एक लाईन अशी आहे की ती खूप म्हणजे मला डायरेक्ट हिट करते. त्यातली अशी आहे की जब उसने अपना जीवन खोया, पंजाबी तो छोड़ो साला, लड़का मराठी भी रोया. हो 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 हो. त्याच्यातली लाईन आहे ती की एक ट्रिब्यूट होता ना माझा, की पंजाबी लोकांसाठी तर तो नाही का की त्यांचा आहे, त्यांच्या राज्यातला आहे, पण इम्पॅक्ट एवढा मोठा होता की कोणाकोणाला इन्स्पायर करून गेला तो माणूस. कुठंतरी ह्या गोष्टी इन्स्पायर करत होत्या आपल्याला की ह्यांचं कल्चर एवढं लांब लिहिलंय. आपलं का नको. एक कुतूहल पण होतं की नाही का, हे करू शकतात, आपण बी करू शकतो. आपल्यासारखेच लोक येतं. कुठलाही मुलगा वडिलांच्या पायाडी पडतो, पण कुठलाही मुलगा वडिलांना मिठी मारत नाही. हे तुम्ही ऐकलं असेल किंवा ती गोष्ट खूप कमी बघतो आपण. पण मी माझ्या वडिलांच्या पाया पण पडतो आणि त्यांना मिठी पण मारतो. त्यावेळेस ते फील होतं, ते पण तेवढे इमोशनल होतात. ही म्हणजे माझी एक वेगळी गोष्ट आहे की मी आईला तर नॉर्मली कोणी पण पाया पडतं आणि मिठी आई तर सगळ्यांची जवळची असते. पण माझं असं नाही. माझ्या आई पण तेवढं, आईवरती पण तेवढंच प्रेम आहे, वडिलांवर पण तेवढंच प्रेम. त्या दोघांचं पण माझ्यावरती एवढं जीव आहे, एवढा प्रेम आहे. मग त्यांनी मला कधी माझ्या कुठल्याही क्षेत्रासाठी मी जो निर्णय घेईन त्यासाठी कधीच त्यांनी आडवं लावलं नाही. प्रत्येक ठिकाणी सपोर्ट केला वेळोवेळी, प्रत्येक ठिकाणी. आणि एवढं ट्रोल म्हणतो आपण जे शब्द, एवढं ट्रोल मला घाण लेवलचं झालंय आणि अजूनही होतं. कदाचित त्यामुळं मी आज हित आहे, मला असं पण वाटतं. म्हणतात ना, निंदकाचे घर असावे शेजारी. तर त्या पद्धतीचं पण मी समजतो की. आणि ते होतच काय माहिती का, ज्या वेळेस आपल्या एखादा गावातला खेड्यातला मुलगा शहरामध्ये गेला ना, तो तिकडं काय करतो नाही करत हा त्याचा प्रश्न आहे. पण गावाकडचे लोक त्याला शक्यतो नावं ठेवतातच. हा, हे बरोबर बोललात तुम्ही. शक्यतो ना खूप नावं ठेवतात. निंदा केल्यानंतरच माणूस मोठा होतो का रे? हा, 100%. आता काही लोक जेव्हा तो ट्रोल झाला तेव्हा तो लिहायला बसला. हा, ह्या गोष्टी मला म्हणजे असहनीय झाल्या. मला हे असं कोणी काय बोललेलं वगैरे खूप खटकतं. कोणी काय बोललं ना, म्हणतात ना की अपमानातनं माणूस खूप काहीतरी शिकतो. ही खरी गोष्ट आहे अगदी. आणि माझा वारंवार प्रत्येक ठिकाणी अपमान होत गेलेला आहे. जेव्हा तुम्ही मोठे व्हायला लागले ना, तेव्हा बाहेरचे लोक एक वेळ सहन करू शकतात, पण जवळच्या माणसाला ते सहन नाही होत. बाहेरचे लोक सपोर्ट करतात. हा, बाहेरचे लोक सपोर्ट करतात उलट. हा, पण जवळचे लोक आपले पाय खेचायला बघतात. बरोबर. असं नाही की सगळे जवळचे पाय खेचायला बघतात. जवळचे काही लोक असे असतात ते खूप खंबीरपणे सपोर्ट देतात. त्यावेळेस ह्या गोष्टी मला हे सुचायला लागलं नाही का, की आज बोलत आहेत लोक, मला नाही तुझी अवकात. पण एक दिवस दिसेल माझं बॅनर त्यांना चौकात. अच्छा, म्हणजे तुझे येणार जे सॉन्ग आहे आता ते तेव्हा लिहिलेलं आहे? हा, जे आता रिलीज झाले सॉन्ग आपलं, ते मी त्यावेळेस लिहिलं होतं. त्याच्यानंतर मी बरेच सॉन्ग लिहिले, खूप सॉन्ग आहेत माझ्याकडे. त्यावेळेस मराठा मोर्चा निघाला होता, तर मराठा आक्रोश म्हणून मी एक गाणं केलं पहिलं, की ते गाणं पण एवढं छान झालं. पण ते गाणं ऑनलाईन व्यवस्थित नाही पडलं. सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं, स्पॉटिफायला टाकावं लागतं ऑनलाईन. हे नॉलेज नसल्यामुळे ह्या गोष्टी माहीत नव्हत्या
किंवा त्याचं प्रमोशन करावं लागतं किंवा असं काही सीन माहित नव्हता. हम्म. त्यामुळे ते गाणं एवढं व्हायरल नाही गेलं, अंडररेटेड राहिलं. पण ते खूप छान गाणं आहे, म्हणजे माझं खूप जवळचं मनातलं गाणं आहे ते, नाही का. अच्छा, हा. तू आता या क्षेत्रामध्ये खूप नवीन होता, रॅप क्षेत्र असो किंवा व्हिडिओ असो, सॉन्ग असो, हम्म. तर काय चॅलेंजिंग आले तुझ्या पुढे या क्षेत्रामध्ये नक्की? एखादी गोष्ट जर आपल्याकडे आहे ना, ती फक्त आपल्यापर्यंत ठेवणं मर्यादित नाहीये. ही काळाची गरज आहे की आपण ज्या गोष्टी आहेत आपल्याकडे, जे कला आहे त्या आपण दाखवल्या पाहिजे किंवा हे केलं पाहिजे, टाकल्या पाहिजे, शेअर केलं पाहिजे. तेव्हा त्या गोष्टीचं काय आहे, काय होतंय, काय नाही, ह्या गोष्टी आपल्याला अंदाज येतो. तर मग माझ्या डोक्यात होतं की हे गाणे आपण लिहिले ठीक आहे, पण आता करायचे. बरं, गाणं करायचं म्हणलं की खर्च, बरोबर, बजेट, हे त्या गोष्टी. ते याच्यावर येणारच होतो मी. हा. काय बजेट लागते रे नक्की गाणं बनवायला? म्हणजे आता बऱ्याच लोकांना ते माहिती नाहीये. कशा वाईज ठरतं बजेट गाण्याचं? आता तुम्हाला तर सांगायचं झालं तर बजेट असं प्रत्येक गाण्याचं वेगळं राहतं, हा, मग सगळ्याचं सारखं राहत नाही. हम्म. तुम्ही म्युझिक कोणाकडून करताय किंवा म्युझिक काय क्वालिटीचं करताय, त्याच्यावर म्युझिकचे चार्जेस वेगळे राहतात. अच्छा. किंवा तुम्ही व्हिडिओ शूट जर करताय तर कोणाकडून करताय, कुठल्या लेवलचं, कुठले कॅमेरा वापरताय, किती काय, तर मग त्याचं ते वेगळं राहतं. मी जे आता हे गाणं बनवलंय त्याचं जर सांगायचं झालं हम्म. तर तरी मी जवळच्या मित्र कंपनी गोळा केली, म्हणजे जेणेकरून नाही का, जे आपल्याला मदतीसाठी हा, हा, यासाठी हा. सगळ्या गोष्टी जवळचे लोक गोळा केले, सगळे माझी टीम, सगळे हक्काचे लोक, ज्यांना नाही काय पेड लोक नाहीत असे लोक. अच्छा. तरी पण माझ्या गाण्याचा खर्च ऑलमोस्ट सगळा, ऑडिओ व्हिडिओ सगळं पकडून किंवा बाकीच्या गोष्टी 1.5 लाखाच्या प्लस गेलाय आता. अच्छा, अच्छा. म्हणजे प्रमोशनचा ह्याचा ते सोडून हम्म, हम्म. फक्त गाण्याचा खर्च माझा 1.5 लाखाच्या घरात पोहोचलेला आहे. अच्छा. हम्म. व्हिडिओ करताना काय असे म्हणजे चॅलेंज आले का तुला, शूट करताना वगैरे काय? आता तुम्हाला सांगतो, व्हिडिओ करताना नाही, ऍक्च्युली हे गाणं मला करायचं खूप दिवसापासून, माझं हे ड्रीम सॉन्ग आहे चौका चौकात. म्हणजे अच्छा. हे करायचं खूप दिवसापासून चाललं होतं, हम्म. पण नाही का पैसे नाही, हे नाही, ते नाही, प्रॉब्लेम होत्या. माझा एकदम जिगरी जवळचा मित्र दाद्या, स्वप्नील गाडे, तो शेती करतो, त्याची भरपूर शेती, बागायतदार, एकदम चांगला रॉयल शेतकरी आहे आमच्या गावातला. एक म्हणजे मित्र आहेत आम्ही जवळचे ना, आम्हाला एकामेकाची कंपनी खूप आवडते. आम्ही दोघं फिरतो, दोघं सोबत जेवायला जातो, दोघं सगळ्या गोष्टी आम्ही गप्पा मार बसलो की मला माझं घर आठवत नाही, त्याला त्याचं घर आठवत नाही. ऍक्च्युली त्याचं तर म्हणजे नाही का फॅमिली वगैरे सगळं आहे सीन, तो मोठा आहे माझ्यापेक्षा वयाने. हम्म, हम्म. मग आम्ही बसायचो, व्हिडिओ वगैरे बनवायचो रानात हे, तेव्हा मग ह्या गोष्टी आमची चर्चा व्हायची ना, की असं असं. तो म्हणायचा आता काय पुढचं, काय करणार. तो मग काय गाणे करायचे का, मग तू का करत नाही, काहीतरी जुगाड कर, हे कर. त्याने मला थोडंसं नाही का एक थोडंसं स्टक झालं होतं मी. मला बोलला की तू कर, नाही का, गाणं कर, तू हे कर, आपण पोरं मित्र गोळा करू. थोडं त्याने इमोशनली सपोर्ट केला, थोडासा सपोर्ट केला, नाही का, तू कर म्हणून. मग मी काही गोष्टी जुगाड केलं, हे केलं, नाही का, की चला आता जे होईल ते होईल, आपल्याला करायचं, ज्या गोष्टी करायच्या त्याला आपण त्याने तुला थोडक्यात मोटिवेट केलं करण्यासाठी. मोटिवेट केलं, आणि प्रत्येक ठिकाणी इमोशनली वगैरे सपोर्ट किंवा म्हणतात ना, यासाठीच मित्र पाहिजे आयुष्यात, नाही का? आयुष्यात मित्र नक्कीच पाहिजे. आणि आयुष्यात आहे ना, आयुष्य मित्रांबगर आयुष्य म्हणजे ना, म्हणतात ना की बिना साखरेचा चहा. वा. बिना साखरेचा चहा कसा. काय वाटतं बरं तुला मैत्री या विषयावरती, काय वाटतं? रक्ताचे नाते हे आपले देवाने जोडून दिलेत पहिल्यापासूनच, हम्म. की जे आपला जन्म झाला की आपला हा काका, हा मामा, बरोबर. किंवा हा नाही का आत्या, मावशी, जे काय असेल सगळे नाते, हा भाऊ, हम्म. हे आपलं ठरलेलं आहे. पण मित्र असं आहे नाही का की ते असं ठरवू शकत नाही आपण. ते जिथं आपलं मन जुळेल, जिथं आपलं बॉन्डिंग चांगलं होईल, जिथं आपले एकमेकाचे हे कॉन्टॅक्ट नाही का हे होईल, कोणाशीही मैत्री होऊ शकते. आणि मैत्री हे असं नातं आहे की जे देवाने एकमेव असं नातं आहे की आपण आपल्या पद्धतीने, आपल्या मनानुसार आपले मित्र होतात, किंवा आपल्या ह्याच्यानुसार. असं नाही की आपण ठरवून मैत्री करतो, किंवा असं कधीच होऊ शकत नाही. ठरवून केलेली मैत्री ही मैत्री नसतीच कधी, नाही का. ठरवून मैत्री होऊच शकत नाही कधीच. ते आतूनच होतं, एकमेका सहवासात हळूहळू एकमेकाचे गोष्टी समजतात, हे होतं, खाणं नाही का, सोबत फिरून हे करून मग ते कुठंतरी एकमेकावर जीव जडतो. बरोबर. आणि जगातलं सगळ्यात सुंदर नातं कुठलं असेल ना, तर मैत्री. माझं तुझ्यावरती प्रेम आहे हे एखाद्याला सांगावं लागतं, बरोबर. पण माझी तुझ्यावरती मैत्री आहे हे सांगावं लागतं. कधीच नाही सांगावं लागतं. अगदी बरोबर, खरं बोलला. म्हणजे मला तरी वाटतं ते प्रेमापलीकडचं एक नातं आहे मैत्री. तर मित्र हा प्रत्येकाच्या आयुष्यात पाहिजे. आणि मित्र बी कसे आहेत, ढिगभर मित्र असण्यापेक्षा 4च पाहिजे, पण जीवाचे जीवलग म्हणतात ना, 100 कुत्री गोळा करण्यापेक्षा 4च करा, पण वाघ पाहिजेत. तर तसे मित्र पण लाभले. मी स्वतःला खूप लकी मानतो की मला घरचे पण सपोर्ट करतात. माझ्या आयुष्यात जरी अपडाऊन्स खूप आले असले तरी माझे घरचे सपोर्ट करतात, माझे जवळचे नातेवाईक पण, मामा लोक असतील, हे सपोर्ट करतात. सगळेच मला म्हणजे सपोर्ट करतात माझ्या गोष्टीत, की बाबा त्यांना पण वाटतं काहीतरी धडपडतं, ठीक आहे बाबा चला
तर असा तू सीन मग काय. अशी एक मला सांगता किस्सा सांगितलं की नाही का, जेव्हा तू पुण्यावरनं घरी गेला, हा हा तुझा तो ऍक्सिडेंट झाला, त्या डोक्यात बॅट टाकली तू, हा हा. त्यानंतर तुला त्या सगळ्या गोष्टीमधनं बाहेर काढणारा एक मित्रच होता. तसं तर सांगायला गेलं मित्र मला दोन्ही प्रकारचे भेटले नाही का, चांगले वाईट सगळे. हा हा. पण जे वाईट होते ते कट झाले, चांगले आहेत ते सोबत आहेत आज आणि ओके. ते सोबत उभा येतं. आणि हम्म. माणसाला जर मित्रांची साथ असेल ना तर माणूस जग जिंकू शकतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. मित्रांची साथ खूप महत्वाची आहे आयुष्यात. मित्र जर खरा असेल ना आपला तर आपण कुठलीही गोष्ट काहीच म्हणजे लपवायची गरज नाही आपल्याला. जे म्हणतात ना की असं एक मित्र पाहिजे आयुष्यात, ज्याला आपण केलेलं पुण्य सांगताच आलं पाहिजे, पण आपण केलेलं पापही सांगता आलं. राईट, अगदी बरोबर बोललात. पुण्य तर माणूस सगळीकडे सांगतोच, दाखवतो, काय जे आपण करतो. चांगलं केलं ते हे पण जगाला निगेटिव्ह सांगतो. गोष्टी आपण कुठं शेअर करत नाही किंवा आपल्या चुका वगैरे कुठं सांगत नाही. हे झाला मित्रांचा विषय. हम्म. पण आता मग आम्ही म्हणजे मला गाणं करायचं होतं, मग मी कॉन्टॅक्ट वगैरे जेवढे ओळखीतले आहेत तेवढ्यात की बाबा आता गाणं करायचं, मला चांगल्या लेवलचं करायचंय, हम्म. तर मी कुठं रेकॉर्ड करू, काय करू. चेतन मेलोडी आपलं कात्रजला स्टुडिओ आहे त्यांचं. ओके. तर तिथं मग मी गेलो पहिल्या मिटिंगला, मित्र वगैरे आम्ही. राजा शिवछत्रपती हा मूवी रिलीज झाला होता त्या पिरियडमध्ये पुण्याला आलो आम्ही. चित्रपट पाहिला वगैरे मित्रांसोबत, स्टुडिओला गेलो मिटिंगसाठी. त्याला लिरिक्स वगैरे ऐकवले वगैरे. पण त्याला गाणं एवढं आवडलं की तो बोलला ठीक आहे आपण करूयात, नाही का, डन आपण करूयात म्हणला. मग त्याने त्याचं सांगितलं बजेट हे ते सगळ्या गोष्टी. मग आता म्युझिकचं झालं, हळूहळू आम्ही रेकॉर्डिंग वगैरे केलं फर्स्ट. आणि मी रेकॉर्डिंग कुठल्या दिवशी केलं विचारतात तर आत्ता 29 मेला रेकॉर्डिंग केलंय मी. ओके. म्हणजे सिद्धूबाईची पुण्यतिथी ज्या दिवशी असते हा हा. आपण म्हणतो ना की म्हणजे तुझं अजूनही ते कनेक्ट आहेच. करेक्ट, माहित नाही ऑटोमॅटिक. त्या दिवशी मी रेकॉर्ड केल्यामुळं मला असं वाटतं की मला ज्या अडचणी आहेत त्या अजून कमी आल्या हम्म, हम्म. कुठंतरी, नाही का. ऑटोमॅटिक थोडंसं जरा आतून त्या गोष्टी होत्या की नाही का. हम्म. 29/5/2026 मी ते गाणं रेकॉर्ड केलं आता आलेलं अच्छा. चौकात. हम्म, हम्म. आता तुला ही मराठी हिपहॉप कुठल्या लेवलला आहे ते पण माहिती आहे, कुठल्या लेवलला चाललंय ते पण तुला बऱ्यापैकी माहिती आहे. तिकडं म्हणजे शिव्या असतील, ह्या गोष्टी असतील, आणि तुझं जे रॅप आहे हे एक मोटिवेशन देणार आहे. हम्म. तर त्या पद्धतीने तू कसं बघतो तुझ्या रॅपला? मला एवढंच वाटतं की मला तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून एवढंच सांगायचं रॅपर्सला की मराठी मातीतल्या रॅपर्समध्ये जेवढं स्पार्क आहे, जेवढं टॅलेंट आहे, तेवढं कुठंच नाही. आपण पंजाबी हरियाणवी म्युझिक इंडस्ट्रीला फॉलो करतो, बघतो. मी तिकडच्या पण गोष्टी मला माहिती येतं बऱ्यापैकी, इकडच्या पण आहेत. ते इंटरनॅशनली काय येतं तर ते लोक जॉबसाठी वगैरे बाहेर जायचे, NRI झाले, हे झाले, मग त्यांनी बाहेर व्हिडिओ शूट केले, थोडे लेविशनेस दाखवल्या, गाड्या आहे ते झाले. पण आपल्या मातीत, आपल्या भाषेत, आपल्या ह्याच्यात एवढी पॉवर आहे. तर तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगतो मी की येणाऱ्या काळात प्रत्येक ठिकाणी मराठी रॅपर, मराठी भाषा हीच डॉमिनेट करणार आहे वर्ल्ड वाईड. हे आतापर्यंत कुणी दिलं स्टेटमेंट तुमच्या पॉडकास्टवरती आज देतोय. ही गोष्ट लिहून ठेवा तुम्ही, कशावरती पण लिहून ठेवा, नोट करून ठेवा. हे व्हिडिओ हवं तर सेव्ह करून ठेवा तुम्ही. ही गोष्ट तुम्ही काळ्या दगडावली पांढरी रेघ आहे. एवढं टॅलेंट आहे. अंडरग्राऊंड रॅपर एवढे आहेत. मी खूप रॅपर्सला भेटलोय, माझे खूप सगळे मित्र आहेत चांगले, नाही का, जे फेमस रॅपर्स पासून ते अंडरग्राऊंड रॅपर पर्यंत चांगले बरेचसे मित्र आहेत माझे. तर एवढा मोठा स्पार्क आहे पोरांच्यात. फक्त हे चुकीच्या गोष्टीला चाललंय ना जे. हा, मग मला तेच विचारायचं होतं आता की आपले जे तू म्हणला की पंजाबी असतील रॅपर्स, हे आज इंटरनॅशनल गेलेत. आपलं मराठी कुठं कमी पडलं नक्की? म्हणजे आपण पाहतो पुणे हिपहॉपचा सीन असा आहे की जे लोक सायफरला एकत्रित असायचे, कधी सोबत मिळून गाणे हे करायचे, नाही का, सायफर पुरतं, तेच आज एकमेकाचे मोठे मोठे रॅपर झाले पण एकमेकाचे शत्रू बनून बसलेत. ही गोष्ट कुठंतरी बंद केली पाहिजे. तेव्हा कुठं हा तुम्ही बीफ करा ना 100%. मी जसं म्हणलं निंदा केल्याशिवाय करायची प्रगती होत नाही, तसं काहीतरी गोष्टी पाहिजेत ना मोटिवेट करायला आपल्याला. त्या गोष्टी तुम्ही घ्या, त्या पुढतं मर्यादित राहा. पण तुम्ही मारहाण, काटछाट, ह्या त्या गुन्हेगारी क्षेत्राला जास्त प्रवृत्त करू नका, जास्त गुन्हेगारी क्षेत्राला नाही का पुढे आणू नका. तुम्ही जेवढ्यात तेवढ्याच गोष्टी ठेवा, म्हणजे नाही का बीफ वगैरे चालू द्या, शिवाय बी प्रगती नाहीये खरं सांगायचं तर. मराठीमध्ये तुझा कुठला आवडता रॅपर आहे असं? आता तसं पाहायला गेलं तर माझं एकाचं कोणाचं नाव घेऊ शकत नाही. प्रत्येक रॅपर मला मराठी आवडतो आणि प्रत्येक रॅपर माझ्या म्हणजे काळजाच्या जवळच असं म्हणलं तरी चालेल. एक लक्षात ठेवा, जे मी आता बोललो आपल्याला इंटरनॅशनली डॉमिनेट करायचंय, बरोबर का. आपण ज्यांना आदर्श मानतो, जसं की मी सिद्धूबाईला देव मानतो, पण सिद्धूबाईकडनं काय शिकलो, त्यांनी त्यांची लँग्वेज इंटरनॅशनली, मला माझी लँग्वेज इंटरनॅशनल न्यायची आहे. लोक वैयक्तिक विचार करतात फक्त आता मराठी आहे भारतात तरी कमीत कमी कोणी ऐकावं, नाही, मराठी लँग्वेज इंटरनॅशनली जाऊ शकते. असे काय सॉंग आहेत जे इंटरनॅशनली गेलेत, त्यांची नाव घ्यायची गरज नाही, तुम्हाला माहितीच आहे. फ्युचरमध्ये कुठला असा रॅपर आहे त्यासोबत तुला कोलॅब करायला आवडेल? कोलॅब करायला आवडेल
आता आपण मराठी इंडस्ट्रीतलं बघितलं, आता तुम्ही विषय छेडलाय तर म्हणून सांगतो, मराठी इंडस्ट्रीत पाहिलं तर आपण कमेंटमध्ये वारंवार लोक एक मागणी करतात, हम्म. संबाटा, रॉक्सन आणि MC गावटेचं कॉलेब पाहिजे आम्हाला. बरोबर, हा. हे प्रत्येकाची मागणी, ह्या तिघांचं एकत्रित कॉलेब पाहिजे. हम्म, हम्म, आणि मला पण वाटतं कुठेतरी की चांगले टॉपचे रॅपर्स आहेत त्यांनी कॉलेब करावं. हम्म, हम्म, पण ह्यांचं पर्सनली आपल्याला माहित नाही की हे एकत्रित येतील नाही येतील. हम्म. नशिबाचे आले तरी चांगलीच गोष्ट आहे, उलट सगळ्यांना आनंद होईल, सगळ्यांचं हा. स्वप्न पूर्ण होईल एक प्रकारचं. पण ह्यांचे वैयक्तिक ह्यांचं कॉलेब होईल का नाही माहित नाही. पण येणाऱ्या काळात ह्यांच्यासोबत माझं नक्कीच, प्रत्येकाशी माझं इंडिव्हिज्युअली कॉलेब तुम्हाला पाहायला नक्कीच मिळेल. आता तुझा जो रॅप आलाय यामध्ये तू एकतर पंजाबी कल्चर सारखं दाखवलं त्याच्यामध्ये, नाही का, की ट्रॅक्टर वगैरे, जे आपल्या मराठीमध्ये तो शक्यतो कोणी दाखवत नाही, रॅपमध्ये तर शक्यतो दाखवत नाही. परत एक स्टोरी टेलिंग आहे त्याच्यामध्ये. बरोबर. तर ही तुला म्हणजे न्यू आयडिया कशी आली नेमकी? ते काय चॅलेंज झाले त्यानंतर आणखी तुला? आता स्टोरी टेलिंगचं सांगायचं झालं हम्म. तर मी ही गोष्ट, हे गाणं ऐकून जसं मी तुम्हाला वारंवार सांगतो की हे मी सिद्धूबाईकडनं शिकलो या गोष्टी सगळ्या, की त्या सिद्धूबाईच्या गाण्यांमध्ये पण स्टोरी आहे, काहीतरी स्टोरी आहे, काहीतरी सांगतोय माणूस, काहीतरी वॉरिलेट गोष्टी होतात नाही का. हम्म. कुठंतरी मी बी माझ्या गोष्टी, ज्या मनातल्या गोष्टी आहेत ती आपण प्रत्येकाला आपल्या गोष्टी मनातल्या, मला कसं व्यक्त व्हायची सवय आहे, हम्म, हम्म. व्यक्त व्हायची सवय, पण आपण कोणाकोणापाशी व्यक्त होणार ना. तर मला हे सगळ्यात चांगलं माध्यम वाटलं रॅप. अच्छा. हा, तर मग मी काय केलं की माझी जी कहाणी आहे, माझी स्टोरी, जे फील होतं, आणि हे मी काय असं ठरवून वगैरे लिहू शकत नाही गाण्यांचं सीन असं. हम्म, हम्म. मला काहीतरी वाईट वाटेल, काहीतरी चांगलं वाटेल, म्हणजे ते मी त्या मोमेंटलाच ते गोष्टी करू शकतो. तर मग आपण गाण्यांच्या माध्यमातून आपली जी गोष्टी ह्याला त्याला सांगण्यापेक्षा आपण हे माध्यम चांगलं आहे हा. सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचं, आणि एक कलेचा पण आधार त्याला, हम्म, हम्म. ही जोड चांगली आहे की आपल्या पण भावना व्यक्त होतील, प्लस कला क्षेत्रात पण आपलं काहीतरी. व्हिडिओ शूट करताना कसले चॅलेंज आलेत का तुला? म्हणजे आता मी काय विचारतोय की आता आम्ही इथं पॉडकास्ट करतोय, तर इनडोअर करतोय, आउटडोअर खूप वेगळं असतं, खूप बरोबर. चॅलेंज येणार. कधी म्हणजे तुला शूट कुठला दाखवायचा तेव्हा तो म्हणजे वातावरण त्या प्रकारचं होत नाही, बरोबर. क्रिएट करायला लागतं. तसे काही चॅलेंज आलेत का तुला? आता व्हिडिओ करताना तर तसे भरपूर चॅलेंजेस आले. तर सांगायचं तर, कारण पहिल्यांदाच शूट केलंय ना, तर चॅलेंजेस, सगळे चॅलेंजेस होते ऍक्च्युली. पहिला विषय तर चॅलेंज, पैशाचं चॅलेंज. सगळ्यात महत्वाचं चॅलेंज ते असतं कुठली गोष्ट करायच्या आधी. मग पैशाचं चॅलेंज होतं, तर मग मी काय केलं की माझे जवळचे मित्र आहेत, ज्यांनी मला ओळखतात, गाणे वगैरे माहिती आहेत, तर मी तुम्हाला आधी सांगितलं की जवळच्या लोकांना, मित्रांना आधी सांगितलं बोलून की असं असं गाण्याचं मी रेकॉर्ड करतोय, आपल्याला ते झालं की व्हिडिओ पण करायचे. मग माझे जवळचे जे मित्र होते त्याच्यातले सगळ्यांना मी बोलल्यानंतर आमची एक टीमच आहे जे आर्टिस्ट लाईन मध्ये, त्यातला एक मित्र आहे दर्शक म्हणून, तर तो मला बोलला की करूयात आपण म्हणला. मग माझं काय चाललं होतं की एक डायरेक्टर आहेत माझ्या ओळखीचे, जे सिनियर मराठीमध्ये वगैरे काम करतात, तर म्हणलं त्याला म्हणलं आपण त्यांना डिरेक्शनला घेऊ, म्हणलं पैसे जाऊ दे पण एक व्हिडिओ नाही का, जी स्टोरी आपली ती फॉलो करायची. तो म्हणला अरे मग तू पैसे वगैरे देतो, म्हणला तुझ्याकडे बजेट पण नाही. बरं, मला माहित होतं तो पण लिहितो, पण ते माझ्या गोष्ट कुठंतरी मी काय विचार होतो की चांगलं आपल्याला चांगलं करायचंय. पण म्हणतात ना काकत कळसान गावाला वळसा, तसं माझ्या त्यावेळेस माझ्यासोबत किस्सा चालू, मी जवळ काही गोष्टी असताना लांब पण बघत होतो. कधी कधी होतं ना की आपल्या महागच मोबाईल इथंच पडला, पण आपण बघतो अरे कुठं पडला. जवळच्या माणसाची किंमत कळत नाही. हा, किंमत कळत नाही असा विषय नाही, पण कधी कधी आपल्याला दिसत नाही त्या गोष्टी, ते नाही का. तर त्यावेळेस तो स्वतःहून बोलला की नाही का, अरे मग पेमेंट वगैरे तर त्याला आपण बजेट कमी आहे तुझं, त्यापेक्षा आपण सोबत करूयात काम. मग मला नेमकं लगेच क्लिक नाही झालं त्यावेळेस तो काय म्हणतोय, पण नंतर कळलं हा डिरेक्शन, त्याने स्वतःच्या गाण्याची पण डिरेक्शन केलेली, किंवा तो स्वतः कलाकार आहे, थिएटर वगैरे करतो, सगळ्या गोष्टी करतो, पण डिरेक्शनची त्याला आवड आहे, पण नाही का कधी संधी वगैरे नाही मिळाली किंवा काय नाही. मग आता हे आपलं वैयक्तिक एक फॅमिली सारखंच, मित्र म्हणजे फॅमिलीच, घरचंच असल्यासारखं होतं. मग त्याने तयारी दाखवली, मी त्याला सांगितलं की थोडंसं माझं पण पॉईंट ऑफ व्ह्यू सांगितलं व्हिडिओला घेऊन काय. मग त्याने त्या पद्धतीने स्क्रिप्ट वगैरे रेडी केली, सगळं प्लॅनिंगने सगळं शूट वगैरे केलं, तर त्याने पण खूप महत्त्वाचं सहकार्य केलं. किंवा अजून जी सगळी ओव्हरऑल टीम होती, आता मी प्रत्येकाचं नाव नाही घेऊ शकत, पण प्रत्येक माझ्या मित्राने किंवा ज्यांनी सगळ्यांनी भरपूर मन लावून सपोर्ट केला किंवा सगळ्या गोष्टी, म्हणून ह्या गोष्टी घडून आल्या. तर हे एकट्याने करणं हे शक्य नाही, सगळ्यांचंच तेवढं योगदान आहे. तर हे होते आपले आजचे गेस्ट रोहित पोपटराव भोसले, म्हणजेच भोसले सन. यांचं आत्ता एक नवीन चौकात रॅप सॉन्ग आलंय, आणि हे रॅप सॉन्ग महाराष्ट्रामध्ये सध्या चर्चेचा विषय बनलाय. तर तुम्ही ही रॅप सॉन्ग बघितलं का? नसेल बघितलं तर लवकर जा
आणि यूट्यूबवरती भोसले सन या यूट्यूब चॅनलवरती हे रॅप सॉन्ग नक्की बघा. आणि तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. तोपर्यंत धन्यवाद. आज बोलत आहेत लोक मला नाही तुझी अवकात, दिसल माझं बॅनर त्यांना चौकात चौकात, काही गावकडची कुत्री माझ्या पाठीमागे बघतात.